नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत आपले जे नमन असेल, भारूड असेल किंवा नाट्य हक्क असेल, त्यामध्ये आपले जे कलाकार घडवण्याचं जे काम आहे, रंगरंगोटी करण्याचं काम आहे, बरोबर. ते आपले दादा आहेत आपल्यासोबत. दादा, आपलं संपूर्ण नाव? हां, आपलं नाव? गंगाराम तुकाराम गोताळ. गंगाराम दादा आहेत, सर आहेत. माझं नाव गंगाराम, त्याचं संदीप. अच्छा, तुमचं नाव संदीप आहे. ओके. तर आपण या कलेपासून कधीपासून सुरुवात केली आहे? म्हणजे या 2003-4च्या आसपास, म्हणजे हां. एकूण 10 वर्ष आपली झालेली आहेत. असे अनेक कलाकार आपण रंगरंगोटी केली असेल किंवा घडवण्याचं जे काम केलं आहे. बरोबर आहे. एखादा एक अनुभव असेल की तुमच्या आठवणीतला असं काही एखादा? अनुभव म्हणजे काय, तसं काय म्हणजे प्रत्येकाला बोलवावं लागायचं असं अच्छा. म्हणजे बाकी काय अनुभव एवढं काय नाही. सर्वात जास्त म्हणजे कुठल्या कॅरेक्टरला तुम्ही ज्या रंगरंगोटी केली आहे आवडलं असेल तुमच्यामध्ये? नमनमधून जास्त हे मला जास्त नमनाचंच प्रोग्राम बोलतात. अच्छा. नाटकाचं म्हणजे 50% नाटकात आहे. ओके ओके. आतापर्यंत कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये आपण काम केलं, कोणत्यामध्ये, नमनामध्ये किंवा नाटकामध्ये? नाटक तसं मी डायरेक्शन करत होतो. अच्छा. त्यातली एक मुक्काम शाळा, ते गेल्या वर्षी मी तिथे स्टॉप केलं डायरेक्शन. नंतर या मेकअपमध्ये बोललो. अच्छा, आधी तुम्ही डायरेक्शन वगैरे करायचं? हां, पहिलं डायरेक्शन मी करायचं. सर्वात आधी कोणतं केलं होतं? कोणत्या प्रोडक्शनला गेलं होतं? कधी डायरेक्शन सर्वात पहिलं कधी केलं होतं? पहिलं कहाणी रक्ताची नात्याची, माझं काय चुकलं, हे सासूरवास, ओके. देवाकरता न्याय, हां हां. याची भरपूर म्हणजे नाटकं झाली. गेल्या वर्षी एक अखेरचा म्हणजे मुक्काम शाळा, मुक्काम पोस्ट शाळा. मुराड गावातलं साहित्य संघ मंदिरला, त्यावेळी डायरेक्टरला रामराम केला. पण आपल्याला वेळ मिळत नाही म्हणून. सर, तुम्ही माझ्या माहितीनुसार एक 2018 किंवा 19च्या कालावधीमध्ये हां. त्यावरती तुम्ही एक नाट्यकलाकृती म्हणजे डायरेक्शन केलं होतं. त्याबद्दल थोडंसं आपल्याला जाणून घ्यायला आवडेल. डायरेक्शन म्हणजे काय हे म्हणजे जे ग्रुप यायचे हां. त्यांना मी शिकवण्याचं माझं पहिलं वाचन घ्यायचं त्यांच्याकडून. अच्छा. आणि नंतर मग त्या वाचन झालं, मग एक त्यांचे डायलॉग बसले की नंतर त्यांना पण स्टँडिंग उभा करायचे. ओके. त्याने मग त्यांना मी जागा दाखवायची. त्या जागेत ते डायलॉग त्यांपर्यंत ते पोचायला पाहिजे एवढं मी त्यांना ते ॲश्वासन देत होतो. अच्छा, बरोबर. हां, ते नंतर ते कलाकार तसे करायला लागले. आता तुम्ही सचिनचे हाते भारूड यांचं जे भारूड आहे त्यामध्ये आता सर्व कलाकारांना सजवण्याचं काम करताय. हां, बरोबर. रंगरंगोटीचं काम. त्यातला अनुभव तुमचा कसा, म्हणजे कधीपासून स्टार्ट केलं हे तुम्ही ह्या मंडळाशी जोडल्या गेलात? आता हे आता सचिन धुमक काय अनेक मंडळ काय, मला काय हिशोब सांगता येत नाही. तरी अच्छा. वर्षाकाठी 100च्या पुढं माझा आकडा जातो. अच्छा अच्छा. खूप छान असं कार्य करताय. हां. मलाही आवडलं म्हणून म्हटलं तुमच्याशी थोडीशी आपली माहिती जी बरोबर. लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, रसिकांपर्यंत पोचायला पाहिजे. बरोबर. कारण पडद्यामागील कलाकार आहे तो लोकांपर्यंत पोचत नाही. बरोबर आहे. पडद्यासमोर जे कलाकार घडतात, हां. जसे प्रत्येक कथानकातले जे कॅरेक्टर्स आहेत, भूमिका करणारे नट आहेत, हां. ते तुम्ही घडवण्याचं जे काम करताय त्याला सलाम आहे तुम्हा सर्वांनाच. हां. म्हणजे तुम्हाला सुद्धा खास करून. आपलं दादा वय किती आहे आता? हां. वय काय सर तुमचं? आता 73. 73 वयाचे आहात आपण आणि हां. या रंगमंचासाठी खूप छान असं कार्य करत आहात. हां. खूप खूप शुभेच्छा अशा पुढील वाटचालीसाठी तुम्हाला सुद्धा. बरोबर. आता 4 जानेवारी आहे, 3 जानेवारी आहे, बरोबर? बरोबर आहे. आता पुढे आपण पुढचा शो कधी आहे म्हणजे तुम्हाला? आता माझा 10 जानेवारीला आहे ना. आता 10 जानेवारीला साहित्य संघ मंदिर, साहित्य संघ मंदिरला 10 आहे. जानेवारी परत 11 तारीख तिथेच आहे. अच्छा, तिकडेच. सप्तपदी सप्तरंगी नाटक वगैरे आहे. सप्तपदी आहे. ओके. यशवंत मानकेंचं. अच्छा अच्छा. यशवंत मानकेंचं डायरेक्शन आहे, तिथं ते नाटक आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही मुंबईच्या प्रत्येक सभागृहामध्ये म्हणजे नाट्यगृहामध्ये जाऊन आला आहात. जावं लागते. या मुंबई शहरामधले जे नाटकगृह आहे बरोबर आहे. तुमच्या आवडीचं म्हणजे कोणतं असेल असं तुम्हाला वाटतं? नाही, असं काय माझ्या आवडीचं असं काय मी सगळ्यांनाच धरून मिळून नसतो. अच्छा, खूप छान. हां. आता म्हटलं तुम्ही आता जे नमाणामध्ये काम करता म्हणजे बरोबर. नमाणाची रंगरंगोटी करताय, असा एखादा गुंडा क्षण आला असेल म्हणजे तिथे डिफिकल्ट वाटलं असेल किंवा काही असा प्रसंग झाला असेल बरोबर आहे. म्हणजे एखादा समजा काही सामान आपल्या रंगरंगोटीचं कमी असेल किंवा काही झालं नसेल, असा कोणताही प्रसंग आपल्यास घडला असेल असा? नाही, माझ्याकडे सामान कुठलं कमी पडणार नाही. बरं. याची माझ्याकडे पुरी गॅरंटेड आहे. आणि एखाद्या समजा असा घरचा प्रॉब्लेम काय निघाला तर माझा मित्र एक गणेश पुजारी आहे, ओके. त्याने मी पाठवतो.
ओके, म्हणजे काही संकट आलं संकट समजा आलं. एखादा शो असेल बुकिंग हां. तर तरी आपलं बॅकअप माझी म्हणून आहे, तब्येत कधी बरी नसली पाठीमागं तर- आहेत. हां. ओके, माझी तब्येत बरी नसली त्यांना पाठवतो बरोबर. किंवा घरचा काय प्रॉब्लेम असला त्यांना पाठवतो. म्हणजे खूप छान, म्हणजे हे जे कार्य करतात त्याला खूप आणि- खरंच सलाम आहे. आणि एक म्हणजे एक आनंद ते सांगण्याची गोष्ट गणेश पुजारी म्हणजे ते आज माझ्याकडे शिकले. हम्म. आज ते साऊथ इंडियनचं असून हम्म. आज त्यांना ते या कलेत त्यांना भरपूर महत्त्व घ्यावं असं वाटलं म्हणून ते माझ्याकडे शिकले. अच्छा अच्छा, खूप छान. सर तुम्हाला आपल्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी हां. आणि आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.